शुक्र, शनी, राहू, केतू यांसाठी या अगरबत्ती आहेत. ही आपली स्वामी प्रिय अगरबत्ती आहे, ज्याने घरातलं वातावरण अगदी मठात आल्यासारखं आपल्याला जाणवते. त्यानंतर हे मी स्वास्थ्य म्हणून एक मुखवास बनवलं आहे. पण ते मुखवास फक्त याच्यासाठी नाही आहे, पचनासाठी, तर आपलं वात, पित्त आणि कफसुद्धा ते कंट्रोलमध्ये करतं. जे लक्ष्मीला आवडतं त्यापास ते वनस्पती यामध्ये मिक्स आहे. त्याचं एक मी लेप बनवलेला आहे, जेणेकरून आपलं कुठे अडकलेला पैसा किंवा व्यवसायामध्ये यश. त्यानंतर आपल्याकडे हे नजरदोष पुरचुंडी आहे, ज्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी मोहरीच्या व्यतिरिक्त पण ॲड केल्यात. 80 वर्षांच्या एखाद्या व्यक्तीचे सुद्धा पांढरे केस काळे झालेले आहेत. हा रिझल्ट आहे याचा. हे आपल्याकडे स्वामी बखूर बनवलेलं आहे मी, ज्या बखूरमध्ये आहे ना असं सुगंध आहे. सुगंध एकतर आपल्या मनस्थितीवरती खूप काम करतं. जसं ना यामध्ये एकही थेंब पाण्याचं नाही आहे. म्हणजे हे जे आहे ना, ह्याचं तुम्ही 3 लिटर पाणी मिक्स करून याचं 3 लिटर गोमूत्र बनवू शकता. आपलं कापूरगंध फ्लोर क्लीनर आहे. या फ्लोर क्लीनरचं खूप जास्त वैशिष्ट्य आहे. आणि आपल्याकडे हे भीमसेन कापूर आहे. या भीमसेन कापूरचं वैशिष्ट्य असे आहे की हे आपण ना असे अखंड प्लेट्स येतात आपल्याकडे. आपल्याकडे कमळगट्टा, रुद्राक्षच्या माळांचे माळा, त्यानंतर ही ओरिजिनल तुळशीची, चंदनाचं लाकूड, कुबेर कवडा, कमळगट्टा, स्फटिक आणि पायराईटचं आहे धन आकर्षित करण्यासाठी. हे जे 2 आहेत हे बुध ग्रहासाठी आहेत. ओके, हे पण स्मोकी आईज म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी आहे. नमस्कार, तर मी करण. आज पुन्हा एकदा आलोय खरेदीचं माहेरघर म्हणजे दादर वेस्ट. तर आज मी असं एक दादरमधलं शॉप शोधून काढलंय, जिथे तुम्हाला अगदी घराच्या स्वच्छतेपासून देवाच्या पूजेपर्यंत सर्व वस्तू नैसर्गिकरित्या बनवलेल्या मिळतील, त्या सुद्धा अगदी स्वस्त मस्त रेंजमध्ये. तर इथे यायचं कसं? सो माझ्या लेफ्ट हँड साईडला आहे दादर स्टेशन, आणि त्याच्या बरोबर माझ्या समोरच I9 करून शॉप आहे, आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला ब्रह्मांड नायक करून शॉप आहे. तर त्या शॉपमध्ये आज आपल्याला व्हिजिट करायचं आहे. त्यांच्याकडे अगदी स्वस्त मस्त रेंजमध्ये नैसर्गिकरित्या बनवलेल्या सर्व वस्तू मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर अगदी स्वामींच्या मठात गेल्यासारखा तिथे अनुभव येतो, असे त्यांच्याकडे युनिक प्रोडक्ट आहेत. तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. चला. पहिलं एंट्री केल्या स्वामींचं दर्शन होतं, त्याच्यानंतर आपण आतमध्ये आलोय आणि आता बघूया तिथे तुम्हाला काय काय बघायला मिळतं. तर चला. आपल्यासोबत ऐश्वर्याताई आहेत, या शॉपच्या ओनर. सो आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ओके, तर आपल्याकडे काय स्पेशल युनिक असे आहेत जे की पूजेसाठी किंवा घराच्या फ्रेशनेससाठी आपल्याकडे आहे, त्याची पॉझिटिव्हिटी. तर कुठून चालू करायचं आपण? इथे. ओके. आपल्याकडे हे नवग्रहांसाठी अगरबत्ती आहे. म्हणजे रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू यांसाठी या अगरबत्ती आहेत ग्रहांसाठी. त्यानंतर आपली ही स्वामी कवच अगरबत्ती आहे. जी स्वामी कवच अगरबत्ती आहे ती घरातली नकारात्मक शक्ती कमी करून सकारात्मकता आणते. ही आपली स्वामी प्रिय अगरबत्ती आहे, ज्याने घरातलं वातावरण अगदी मठात आल्यासारखं आपल्याला जाणवते. आणि ही स्वामी स्मरण अगरबत्ती आहे, जी पारायण आणि नामस्मरण करतेवेळी आपल्याला जे मानसिक विचलित होतं मानसिकता, तर ती मन प्रसन्न ठेवते आणि लक्ष विचलित होऊन देत नाही. त्याकरिता ही खास स्वामी स्मरण म्हणून तिचं नाव स्वामी स्मरण, म्हणजे स्मरण करते वेळी आपलं लक्ष विचलित नाही होत. ओके, तर या स्पेशल अगरबत्त्या आपल्या आहेत, ज्या की तुम्ही कॉन्सन्ट्रेशन किंवा पॉझिटिव्हिटीसाठी घरामध्ये लावू शकता. तर यांच्या प्राइस रेंज वगैरे अगदी रिजनेबल असते? हो, खूप रिजनेबल आहे. आणि हे सगळं तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करता ना? हो, मी स्वतः करते. आणि हे ज्यावेळेस मी बनवते त्यावेळेस मंत्र चालू असतात आणि मी स्वतः त्यात आधी मेडिटेशन करून मग बनवते. ओके.
तर त्याच्यानंतर आता आपल्याकडे दुसरं काय स्पेशल आहे? दुसरं आपलं हे इच्छापत्र ऑइल आहे, ओके. ज्यामध्ये शास्त्रानुसार जे नवग्रहांना आपण तेल वापरतो हां. ते तेल यामध्ये मिक्स केले आहेत मी, जेणेकरून आपल्याला पंचतत्वाचं सुद्धा एक चांगलं सपोर्ट मिळतो. त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि नवग्रहांपासून आपल्याला एनर्जी मिळते, त्यांचं बेनिफिट्स मिळतात. म्हणजे त्यानंतर हे मी स्वास्थ्य म्हणून एक मुखवास बनवलं आहे. पण ते मुखवास फक्त याच्यासाठी नाही आहे पचनासाठी, तर आपलं वात, पित्त आणि कफसुद्धा ते कंट्रोलमध्ये करतं. ओके. त्याच्यानंतर अजून आपल्याकडे यानंतर ही आपले लक्ष्मी प्रसन्न चं प्रोडक्ट आहे. हां. हे प्रोडक्ट जे आहे यामध्ये जे घटक आहेत ते पान, फूल आणि खोड जे लक्ष्मीला आवडतं त्यापास ते वनस्पती यामध्ये मिक्स आहे. त्याचं एक मी लेप बनवलेला आहे, जेणेकरून आपलं कुठे अडकलेला पैसा किंवा व्यवसायामध्ये यश किंवा अचानक लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी हे फार क्लायंटनी रिझल्ट याचा घेतला आहे, मला येऊन त्याचं फीडबॅकही दिलेलं आहे. त्यानंतर आपले हे कुबेर प्रिया आहे. जसं लोकांचं असं म्हणणं असतं की लक्ष्मी येते पण टिकत नाही, तर कुबेर हा आपल्या लक्ष्मीचं रक्षण करतं, म्हणजे क्षेत्रपाळ आहे. तर कुबेरालाही आपल्याकडून काहीतरी देणं गरजेचं असतं, त्याच्याही आवडीच्या गोष्टी. तर बरेचसे लोकांना ही गोष्ट माहीतच नाही आहे की आपण त्याला जर काही दिलं तर आपली लक्ष्मी टिकून राहू शकते. त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे घटक यामध्ये आहेत. ओके. त्यानंतर आपल्याकडे हे नजर दोष पुरचुंडी आहे, ज्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी मोहरीच्या व्यतिरिक्त पण ॲड केल्यात, ज्या शास्त्रामध्ये आहेत. त्यामध्ये फक्त 1 चमचा ह्याच्यातून घेऊन यामध्ये 1 चमचा मीठ घ्यायचं आहे आणि आपल्या घराची, आपल्या गाडीची किंवा आपल्या घरातल्या लोकांची तुम्ही नजर काढू शकता. आपलं पुढचं जे प्रोडक्ट आहे ते अभ्यंग स्नान, ज्यामध्ये मी बरेचसे घटक जे उठण्यामध्ये जेवढे घटक असायला हवेत ते सगळे घटक मी यात मिक्स केलेली आहे आणि सगळे पावडर फ्रेश आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये आहे ना, बाहेर मार्केटमध्ये फक्त चण्याची डाळ आणि कपूर कचरी इतकंच मिक्स करून 2च प्रोडक्ट मिक्स करून विकतात, पण आपल्याकडे 25पेक्षा अधिक वनस्पती ॲड आहे आणि केशरीही ॲड आहे त्याच्यात. यामध्ये मी जे हे ऑइल बनवलेलं आहे हे जडीबुटी ऑइल आहे. यामध्ये एक साधारण काही तेल आहेत 7-8 आणि बाकीची वनस्पती तुम्ही पाहू शकता, बरीचशी वनस्पती आहे. यामध्ये जे घटक आहेत त्याने 80 वर्षांच्या एखाद्या व्यक्तीचे सुद्धा पांढरे केस काळे झालेले आहेत. हा रिझल्ट आहे याचा. त्याच्यामध्ये आपल्याकडे एवढीच क्वांटिटीमध्ये एवढ्याच क्वांटिटीमध्ये आहे, कारण हे कोल्ड कॉम्प्रेस आहे, ते याला हीट केलेलं नाही आहे. याला तुम्ही 2 लिटर तेलमध्ये इन्क्लूड करायचं आहे, म्हणजे मिक्स करायचं आहे एवढं क्वांटिटी, आणि पुन्हा याला रिफिल करायची आहे दुसऱ्या साध्या ऑइल. म्हणजे तुम्ही 2.5 लिटर तेल 3 लिटर तेल वापरू शकता याच्यामध्ये. आणि त्यानंतर हे आपल्याकडे स्वामी बखूर बनवलेलं आहे मी, ज्या बखूरमध्ये आहे ना असं सुगंध आहे. सुगंध एकतर आपल्या मनस्थितीवरती खूप काम करतं. जसं आपण एखाद्या घाणेरड्या ठिकाणी गेलं तर तिथे तो घाणेरडा सुवास असतो, त्याने घाणेरडा जो वास असतो त्याने आपली मनस्थिती खराब होते. देवळात गेल्यानंतर आपली मनस्थिती छान प्रसन्न होते. तर त्याप्रमाणे हे जे सुगंध आहे, या सुगंधामुळे आहे ना आपली मनस्थिती एकचित्त होण्यासाठी, आपल्याला पिरियड्समध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा आपल्याला कुठे काही अपडाऊन येत असत आयुष्यामध्ये, आपला अभ्यास किंवा आपलं पारायण नामस्मरण करते वेळेस लक्ष विचलित होतं, तर या सुगंधाने सेल्फ मेडिटेशन करू शकता व तुमचं लक्ष पण फोकस करू शकता, म्हणजे कोणत्याही गोष्टीला. त्यानंतर मी हे स्वामी अष्टगंध बनवलं. यामध्ये
एक वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये आहे ना 8 प्रकारचे गंध म्हणजे अष्टगंध, पण यामध्ये आपण चुना मिक्स नाही केलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये चुना मिक्स नसल्यामुळे कोणतेही ॲलर्जी होत नाही, जळजळ होत नाही आणि याचा सुगंधही 8 प्रकारचे गंध मिक्स केल्यामुळे अगदी प्रॉपर सुगंध याचा लोकांना फार आवडतो हा सुगंध. बरोबर. त्यानंतर मी हे आपली कस्तुरी कणी आहे, यामध्ये मी सेंटेड धूप बनवलेला आहे. धूप? हां, धूप जो आपण धूप घरामध्ये जाळतो त्याच्यामध्ये हा सेंटेड म्हणजे याचा फ्रेग्रन्स फार सुंदर आहे. ओके. त्याच्यानंतर हे आपले गजकेशरी, हा पण सेंटेड धूप आहे. ओके. आता तुम्ही मला जे हे दाखवताय त्याच्यामध्ये तुमच्याकडे क्वांटिटी एवढीच असते की ह्याच्यापेक्षा नाही, आपल्याकडे भरपूर क्वांटिटी असते. ओके. हा एक कुबेरकणी धूप आहे, हा पण सेंटेड आहे. यामध्ये दशांग आहे मिक्स. आता हे आता ॲक्च्युली हा लॉट संपत आलेला आहे माझ्याकडचं. त्यानंतर जे आहे ते आपल्याकडे हे जे टोटल इथे जे तुम्हाला गोमूत्र दिसत आहे ना, यामध्ये एकही थेंब पाण्याचं नाही आहे. म्हणजे हे जे आहे ना, ह्याचं तुम्ही 3 लिटर पाणी मिक्स करून याचं 3 लिटर गोमूत्र बनवू शकता. पण ते बनवून ठेवायचं नाही, जेव्हा लागेल त्याप्रमाणे क्वांटिटी घेऊन तुम्ही ते बनवू शकता. पण आत्ता तरी यामध्ये एकही थेंब पाणी नाही आहे. ओके. म्हणजे शुद्ध गोमूत्र. शुद्ध गोमूत्र. आपल्याकडे जे रोज वॉटर आहे याचा फ्रेग्रन्स प्रॉपर रोजचा तुम्हाला घेतल्यानंतर येणार, कारण हा एकदम प्युअर आणि खूप डार्क फ्रेग्रन्स आहे याच्यामध्ये, कारण तो पाकळ्यांपासून बनवलेला असल्यामुळे. यामध्ये मी केशर मिक्स केलं आहे, त्यामुळे गुलाब जलचे जे फायदे आहेत ना ते आणखीन आपल्याला मिळतात. आपलं कापूरगंध फ्लोर क्लीनर आहे. या फ्लोर क्लीनरचं खूप जास्त वैशिष्ट्य आहे आणि माझ्या क्लायंटला खूप चांगले रिझल्ट आले आहे. यामध्ये आपण कापूर, भीमसेन कापूर, तुरटी आणि गोमूत्र मिक्स करतो, जेणेकरून आपल्या घरात कोणी बाहेरचे लोक येतात तर त्यांच्या पायाने, म्हणजे एक अशी गोष्ट सांगते मी शॉर्टकटमध्ये, पहिले आपण बाहेरून कोणीही घरी आले पाहुणे तर आपण पाय धुण्यासाठी पाणी देत होतो, पण आता आपण तसं काही फ्लॅट सिस्टममध्ये करत नाही. पण मग ते त्यांच्यासोबत जी नेगेटिव्हिटी घेऊन येतात ती आपल्या घरात राहते आणि त्यानेकरून काळांतराने आपल्या घरामध्ये चिडचिड, वाद, आपल्याला अपयश, ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपण आपल्यासोबतही आणतो. ओके. तर याने आपण या लादी पुसून रोजच्या रोज घेतल्याने ती जी एनर्जी आहे ती कमी होण्यास मदत होते. हे जे धूप आहे ना, यामध्ये 52 प्रकारचे आयुर्वेदिक जडीबुटी आहे. त्यामध्ये त्या 52मध्ये 5 प्रकारचे धूप आहेत, गुगल, लोबान आणि जो काही दुसरा डिंक धूप असतो, मोरा धूप वगैरे आणि इतरही धूप आहेत. आणि बाकीचे नवग्रहांसाठी असलेली जडीबुटी आणि इतर काही अशी जडीबुटी आहे, ज्यानेकरून आहे ना आपण वात, पित्त, कफ संतुलित करतो. आपण जेव्हा वात, पित्त, कफ संतुलित करतो त्यावेळेस होतं काय, वात कमी झाल्यामुळे व्यक्तीचा आळस कमी होतं, पित्त कमी झाल्यामुळे व्यक्तीची चिडचिड कमी होते, कफ कमी झाल्यामुळे आहे ना माणसाचं मनस्थिती चांगली राहते. आणि हे जेव्हा आपण आपली बॉडी संतुलित करतो ना, त्यानंतर आपल्याला कामं करण्याची एनर्जी वाढते. पितृदोष जो आहे यामुळे कमी होतो. त्यानंतर नवग्रह शांत होतात, नवग्रहांचं आपल्याला बळ मिळतं, भूत, प्रेत यासारख्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि मग लक्ष्मी आपोआपच आपल्याकडे येते. हे समृद्धी त्रिकोण धूप आहे. यामध्ये गुरुला आवडणारं प्रिय अत्तर आहे, जेणेकरून आपल्याला गुरुचं बळ मिळतं. लक्ष्मीला आकर्षित करणारं अत्तर आहे, जेणेकरून आपण लक्ष्मी आकर्षित करू शकतो. आणि यामध्ये भीमसेन कपूरचंही अत्तर असल्यामुळे घरातली नकारात्मक शक्तीही कमी होते. त्यामुळे 3-in-1 समृद्धी धूप आहे आणि लोकांना याचे बरेचसे अनुभवही आलेले आहेत. आपल्याकडे हे भीमसेन कापूर आहे. या भीमसेन कापूरचं वैशिष्ट्य असे आहे की हे आपण ना असे अखंड प्लेट्स येतात आपल्याकडे, यापेक्षाही मोठे असतात.
जो चुरा असतो ना त्याचा फ्रेग्रन्स कमी झालेला असतो, त्यामुळे त्याचा असर आपल्याला जाणवत नाही. या प्लेट्सला आपण जेवढं उपयोग आहे तेवढंच तोडावं आणि तेवढंच ते जाळावं, जेणेकरून आपल्याला त्याचा अधिक ऊर्जा मिळते. बरोबर. ओके. तर हे मार्केटमध्ये आपल्याकडे आपण अवेलेबल करतो. इतर ठिकाणी तुम्हाला चुरा मिळेल ज्याचा फ्रेग्रन्स अर्धा उडालेला असतो आणि जेवढे अख्खे राहतील तेवढं त्याचा फ्रेग्रन्स टिकून जातो. आपल्याकडे कमळगट्टा, रुद्राक्षच्या माळांचे माळा, त्यानंतर ही ओरिजिनल तुळशीची माळा, पायराईटची माळा, ही जी आहे ना आपली शालिग्रामची माळा आहे जी विष्णुप्रिय आहे, लक्ष्मीचा मंत्र बोलण्यासाठी, विष्णू मंत्र आणि कुबेर मंत्रासाठी आहे. करंगुळी माळा आहे जी साऊथची लोक खूप वापरतात, ज्याच्याने आपली इच्छा पूर्ण करण्याकरता किंवा सकारात्मक इच्छा मिळण्याकरता आपल्याला ही माळा वापरू शकता. हे बुधाचा मंत्र बोलण्याकरिता सुद्धा तुम्ही ही ग्रीन कलरची माळा वापरू शकता. चंदनाचं लाकूड, कुबेर कवडा, कमळगट्टा, कवडी, दक्षिणावर्ती शंख, लघु नारळ, गुंजा, पायराईड, विष्णुचक्र, कुबेर चक्र आणि लघु नारळ हेही आपल्याकडे आपण अवेलेबल आहे. एकचित्त करण्यासाठी म्हणजे जसं की हा जो आहे आपल्याला एकांत प्रिय लोकांसाठी हा जास्त उपयोगी आहे. आणि हे शालिग्रामसाठी आहे, म्हणजे गुरुसाठी. हे आपल्या सूर्यासाठी आहे, सनस्टोन. आपण हे आपले लाईफ, मॅरेज लाईफसाठी आहे, किंवा आपण आपल्या म्हणजे सामाजिक ही जो म्हणजे इतर लोकांशी जे कॉन्टॅक्ट्स चांगले करण्यासाठी आहे. हे आहे ते आपण नेगेटिव्हिटी वगैरेसाठी. हे स्फटिक आणि पायराईटचं आहे धन आकर्षित करण्यासाठी. हे जे दोन आहेत हे बुध ग्रहासाठी आहेत. ओके. हे पण स्मोकी आईज म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी आणि ब्लॅक मॅजिकसाठी. हे बुध आणि शुक्रासाठी उपयोगी येतं. त्यानंतर हे जे आहे हे पण मिक्स आहे, यामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी हे दोन आहेत आणि त्यासोबत आपल्याला बुध पण आपला ॲक्टिव्ह ठेवावा लागतो. तर हा बुधासाठी. म्हणजे जर बोलण्याची स्किल चांगली असेल तर दोन्हीही गोष्टी अजून आपण त्याच्यामध्ये ॲड केल्यात, पायराईड आणि फिरोजा. सो गाईज, फायनली आपलं ब्रह्मांड नायक पूर्ण व्हिजिट करून झालंय. ऑलमोस्ट मी पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न केला, पण त्यांचे अजून प्रोडक्ट आहेत जे की त्यांचे सेल एकदम असे भन्नाट असे होत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काही प्रोडक्ट दाखवायला भेटले नाहीत. परंतु जेवढे प्रोडक्ट तुम्ही बघितले ते ओजी आहेत आणि त्याचबरोबर ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि त्यांचा फ्रेग्रन्स एक नंबर आहे आणि सगळे नैसर्गिक आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्कीच या शॉपला व्हिजिट करा, कारण की खूप मस्त आहे. आणि टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. हॉलिडे मंडेचा असतो. त्याचबरोबर अगदी दादर स्टेशनच्या 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. लोकेशन, ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देतोय मी, तिथे जाऊन एकदा व्हिजिट करा. त्याचसोबत तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. ऑनलाईन सुद्धा त्यांची शॉपिंग अवेलेबल आहे, पण डिलेवरी चार्ज त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत, हे सगळ्यांनी मेन्शन करून घ्या. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सफर कोकणातली यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.